सांगली प्रभाग 15 मध्ये काँग्रेसची पुन्हा मोहर, भाजप दुसऱ्या, राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानावर. महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार अशी आघाडी झाली होती. तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने या आघाडीशी अघोषित समझोता केला. मात्र त्याला प्रभाग क्रमांक 15 अपवाद ठरला. या ठिकाणी काँग्रेसचे 4 उमेदवार असताना 4 राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले. त्यामुळे राजकीय गणिते बदलतील अशी अटकळ बांधली जात होती. विशेषतः मुस्लिम मतदारांचा प्रभाव असलेल्या या भागात राष्ट्रवादीने 4 पैकी 2 मुस्लिम उमेदवार दिल्याने काँग्रेसच्या मतांची विभागणी होईल अशी धारणा होती. परिणामी काँग्रेस गोटात सुरुवातीला थोडी अस्वस्थता दिसून आली, पण निवडणूक निकालाने या सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. 4ही जागांवर काँग्रेसने निर्णायक विजय मिळवला आणि या प्रभागातील अ गटात काँग्रेसचे उमेदवार फिरोज पठाण यांना 6,834 मते, भाजपचे मोहम्मद बशीर वागवान यांना 2,971, राष्ट्रवादीचे वसीम नाईकवाडी यांना 2,280 मते मिळाली. ब गटात काँग्रेसच्या स्मिता यमगर यांना 5,349 मते, भाजपच्या श्वेता लोखंडे यांना 3,726, राष्ट्रवादीच्या समीना नदाफ यांना 2,645 मते पडली. क गटात काँग्रेसच्या सोनल पाटील सावर्डेकर यांना 4,794 मते, भाजपच्या विद्या नलवडे यांना 2,196, राष्ट्रवादीच्या नीता थोरात यांना 2,745 मते मिळाली. ड गटात काँग्रेसचे मंगेश चव्हाण यांना 7,743 मते, भाजपचे हनुमंत पवार यांना 2,215, राष्ट्रवादीचे भालचंद्र परंजपे यांना 1,461. 4ही गटात काँग्रेसच्या उमेदवारांनी स्पष्ट मताधिक्य मिळवलंय. भाजप दुसऱ्या स्थानावर राहिलंय, मात्र काँग्रेसच्या मताधिक्यापुढे त्यांची लढत तोकडी पडली. राष्ट्रवादीला एका गटात दुसरा क्रमांक मिळाला असला तरी उर्वरित गटात तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. तिरंगी लढतीतही काँग्रेसचा सामाजिक आधार घट्ट असल्याचे स्पष्ट झाले. एकूणच प्रभाग क्रमांक 15 हा केवळ काँग्रेसच्या विजयाचा नाही, तर त्यांच्या संघटनात्मक ताकदीचा आणि मतदारातील विश्वासाचा पुरावा ठरला. तिरंगी लढत आणि संभाव्य मतविभागणीच्या चर्चांवर मोठ्या मताधिक्याने मात करत काँग्रेसने हा बालेकिल्ला पुन्हा एकदा मजबूतीने राखला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.